तर सगळ्या विजेत्या संघांचं नक्कीच अभिनंदन, कारण की 4 संघ 48 संघांपैकी 4 संघांचं कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विजेता संघ सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल, उपविजेता गायत्री माता ससूपाडा, तिसऱ्या क्रमांकावर केतकी बॉईज खंडीपाडा आणि चौथ्या क्रमांकावर आपण राहिलेला संघ इशिका 11 तडकाड. खेळाडूंना पारितोषिकाची आतुरता आहे, परंतु नक्कीच आम्हाला देखील आतुरता आहे की कोण कोणतं पारितोषिक पटकावत आहे. परंतु सध्या आपण आदर सत्कार मान सन्मान खूप महत्वाचा आहे. या स्पर्धेचे देणगीदार असतील बहुतेक नक्कीच आपण बघितलं की स्पॉन्सर्स आले आणि अनेक पाहुण्यांचा आम्ही आदर सत्कार मान सन्मान केला, परंतु आणखीन काही शिल्लक आहे त्यांचा आपण आदर सत्कार आणि मान सन्मान आपण करूया. तर जाऊया आता मंचावर उपस्थित आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व या कामण विभागामध्ये आपण पाहिलं आणि खास करून या स्पर्धेला त्यांचं अगदी मोलाचं आर्थिक सहकार्य मिळालंय आणि जेव्हा अडचण असली ना तेव्हा मदतीला देखील येत आहेत. अगदी आपण बघितलं तर सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख देखील आहे. नितीनदादा पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. नितीनदादा पाटील आपण प्लीज पुढे या. नितीनदादांचा हा करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. एकनाथ दादांच्या नितीन दादांचा आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. एकनाथ दादा टवाले या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. संपूर्ण आपण बघितलं तर ही स्पर्धा बनवण्यामध्ये घडवण्यामध्ये नक्कीच मोलाचं योगदान आणि नक्कीच प्रमुख आयोजक एकनाथ दादा यांच्या शुभ हस्ते नितीन दादा पाटील. एकनाथ दादांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर नितीन दादा पाटील यांचा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान केला जातोय. धन्यवाद. नक्कीच दादा आपलं मोलाचं योगदान मिळालं. त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया. मी विनंती करते की सगळ्या महिला मंडळ प्लीज आपण या पुढे. आम्ही जर जेवलो नसतं तरी पण तुम्ही सांगितलं असतं ना जेवा, म्हणून आम्ही पण बोलते तुम्ही या. नक्कीच या, नक्कीच सगळ्या महिला मंडळांनी या, सगळ्यांनी या, कारण की सगळ्यांनी मेहनत केली, सगळ्यांनी मदत केली. आणि जेवणाची व्यवस्था बघा, हॉटेलचं किती खा काही फरक पडत नाहीये, ते फक्त तात्पुरतं असतं. थोडस घरचं जेवलं ना पोट भरतं आणि नक्कीच असं स्वादिष्ट जेवणाची आणि नक्कीच उत्तम दर्जेदार चव जी नक्कीच आम्हाला दिली या महिला मंडळाने, नक्कीच त्यांचा देखील आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. महिला मंडळाचा हा आदर सत्कार आणि मान सन्मान केला जातोय. 4 दिवस भरपूर चांगलं भोजन त्याने आम्हाला दिलं. मग सीबीआयची टीम असेल, कॉमेंट्री पॅनल असेल, अंपायर असेल, आयोजक असतील आणि सगळ्यांना मात्र आपण पाहिलं स्वादिष्ट हे जेवण मात्र आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून दिलं. आणि त्या महिला मंडळांचा देखील आपण हा आदर सत्कार मान सन्मान करतोय. हा महिला मंडळाचा सत्कार होतोय. सत्कार सगळ्यांचा होणार आहे, मग टाळ्या तरी वाजवा. खेळाडूंचा पण होणार आहे. ट्रॉफ्या दिल्या जातील ना तेव्हा, पण ट्रॉफी अशीच नाही देणार, प्रत्येकाला पकडून पकडून देणार आहे. रेडी राहा, काय बोलायचं काय नाही. प्रश्न नक्की सध्या तरी आपण हा महिला मंडळाचा सत्कार करतोय.
गणेश महिला मंडळ आणि नक्कीच त्यांचा आदर सत्कार मान सन्मान केलाय. थँक्यू सो व्हेरी मच. पुढच्या वर्षी अजून देखील जास्त चविष्ट जेवण द्या असंच म्हणेन. नक्कीच आपण पुढील आदर सत्कार आणि मान सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य मिळालं असं आणखी एक व्यक्तिमत्व जे त्यांच्या उपस्थित आहेत. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता जगतजी लोखंडे साहेब, प्लीज आपण या. जगतजी लोखंडे साहेबांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान. हरीश दादा टोकरे हा सत्कार करतोय जगतजी लोखंडे साहेबांचा. बघा या संधीपाड्याच्या स्पर्धेला नेहमीच त्यांची मदत मिळत असते आणि संधीपाड्याचं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्याच्या माध्यमातून हा स्पर्धेला देखील मिळालेलं हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतोय मैदानाच्या बाजूने जर नजर टाकली तर आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच थोडस उशिराने दाखल झालेत परंतु दादा दाखल अखेर झालेच. कारण की आम्हाला देखील अपेक्षा होती की दादा येतील आणि दादा आलेत. लेट मात्र थेट आलेत. सुशांत दादा पाटील आपण पाहतोय भूमिपुत्र फाउंडेशन अध्यक्ष आणि नक्कीच आपण पाहिला तर सुशांत दादा पाटील त्यांच्या समवेत आणखीन काही मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि वेलकम सुशांत दादा पाटील, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अमूल्य अशी भेट मात्र अगदी मोक्याच्या क्षणी, कारण की क्रिकेटचे सामने समाप्त झालेत परंतु बक्षीस वितरण सोहळ्यापूर्वी नक्कीच दाखल झालेत. आता वेलकम, मनपूर्वक स्वागत. धीरज भूमिपुत्र फाउंडेशन चे विद्यमान अध्यक्ष. तसेच आपण पाहिला तर या पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं ना त्याच नंतर मग या वसईमध्ये आपण बघितलं तर दादांची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळा दरार आहे. काय आहे ते देखील सांगणार आहे. फटाक्याची आतिषबाजी होते आणि सुशांत दादा पाटील इथे दाखल झालेले आहेत. तर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय असा लाडकं व्यक्तिमत्व सुशांत दादा पाटील. नक्कीच आपण बघितलं तर एकनाथ दादा ची नक्कीच त्यांना निमंत्रण होतं की आमच्या स्पर्धेला भेट द्या आणि नक्कीच दादांनी दिलेले आहे. दादांचा आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. कारण की आदिवासी समाजासाठी आपण पाहिलं ना लढणारा झगडणारा व्यक्तिमत्व असो का मग काम कोणतेही असो, जेव्हा अन्याय होईल तेव्हा सुद्धा लढणार आणि जेव्हा कशाची मदत लागेल तेव्हा सुद्धा पुढे येणार. कारण की मला वाटतं की नुकताच पालकमंत्र्यांशी त्यांनी गणेशजी नाईक साहेबांशी संपर्क साधला. या विभागातील आदिवासी समाजांच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, अजून काही असे प्रश्न आहेत आणि मग खास करून आपण पाहिलं तर मग समाज मंडळ असतो त्याची देखील विनंती केली आणि नक्कीच त्यांना देखील आश्वासन करून दिलं की आमच्या विभागातील आदिवासी लोकांना नक्कीच माघारी जाऊ नये, त्यांना देखील पुढे येण्याची संधी दे हे देखील विनंती केली. आणि नक्कीच मी म्हणून म्हणतोय की सुशांत दादा इतर कोणत्या पक्षाचं कोणी येणार किंवा नाही येणार परंतु सुशांत दादा हमेशा येतील आणि येणारच. आणि जेव्हा हम तुम्हारे साथ है आणि जेव्हा आणखीन एक मोठा गंभीर प्रश्न आहे बघा, प्रवास तर करतात परंतु जेव्हा रस्त्याचा प्रश्न असतो ना तेव्हा सुशांत दादा हमेशा एक पाऊल पुढे. आणि मागीचाच तर उदाहरण तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. जबरदस्त डॅशिंग, न धडक बेधडक, बिंदास आहे, डर नाही तर काय कशाला. आणि की सुशांत दादा इथे दाखल झाले, त्यांचा आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान. निकली है देखो पालकी, वाले बाबा की निकली है देखो
निकली है देखो पालकी, शिरडी वाले बाबा की निकली है देखो पालकी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी। आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा दादांचा केला जातोय। साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी। सचिन SM सुशांत दादा पाटील नक्कीच आपण पाहिला। हितेशजी नाईक साहेब देखील इथे उपस्थित झाले। नक्कीच या आपला देखील आपण आदर सत्कार आणि मान सन्मान आम्ही करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपली देखील भेट अमूल्य आहे आम्हाला, कारण की भारत देशाची संस्कृती परंपरा आहे आम्ही जपतोय। अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान हा करणं हा प्रार्थनीय धर्म आहे आणि तो आम्ही नक्कीच धर्म पूर्ण करतोय, कारण की हा सन्मान दिनेश बाबर आणि तसेच योगेश धुम यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। दादांचा आदर सत्कार आणि मान सन्मान हा करतोय। नक्कीच आपली देखील अमूल्य भेट। नक्कीच पाहुण्यांचा हा सन्मान होताना पाहायला मिळतोय। त्यानंतर पुढील सन्मान आपण लगेचच करणार आहोत। बघा या स्पर्धेमध्ये दादांच्या माहितीसाठी की या स्पर्धेमध्ये आपण बघितलंय ना 48 संघांपैकी 4 संघ जे पुढे आले त्यामध्ये जिंकणारा विजेता संघ आपण बघितला ना ठरला गेला सोनसरी तांबडमाल संघ, दुसरा संघ गायत्री माता ससूपाडा संघ, तिसरा संघ ठरला गेला केतकी वॉइस खंडीपाडा संघ आणि चौथा संघ तडकडचा संघ। म्हणजे हे 4 संघ या स्पर्धेमध्ये नक्की ट्रॉफीचे दावेदारी झालेत। पुढील आपण सन्मान करूया एकनाथ दादांच्या माध्यमातून। नक्कीच केतकी वॉइस खंडीपाडा संघाचे माजी खेळाडू परशुराम दादा गांगडा त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी। सकाळपासून बघा मी यायचो इथे, नक्कीच तिथे थोडंसं थांबवते तुम्हाला। बघा मी यायचो इथे 8:30 पावणे 9 पर्यंत पोहोचायचो, परंतु माझ्या आधी ते इथे पोहोचायचे आणि नीट आयोजनामध्ये लक्ष त्यांचं असायचं आणि एकनाथ दादा होतेच, परंतु नक्कीच एकनाथ दादांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकते हा सन्मान करूया। परशुराम दादा गांगडा नक्कीच आपण बघितलं तर त्यांचा देखील हा सन्मान केला जातोय। या स्पर्धेसाठी त्यांचे देखील योगदान 100% होतं। मैदानाचा ताबा घेणं, बॉल मात्र मग आपण पाहू शकतोय नक्कीच केतकी वॉइस टीमचे ओपनर बॅट्समन देखील होते। मी देखील त्यांचा खेळ पाहिला आहे, खास करून तर मला वाटते खारबाव संघाच्या सोबत एक तुफानी खेळली गेली होती मयूर, मला ते तरेच्या विरोधात क्रिस गेल म्हणून त्यांची ओळख होती। 5 षटकार ठोकले होते, नक्कीच मला देखील आठवत आहे। त्यानंतर पुढील सन्मान करूया आपण गावदेवी ट्रान्सपोर्ट्स A1 जोडी किरण धोम आणि अभिषेक किने। मयूर बाबर, मी त्यांना विनंती करतो की मयूरजी बाबर आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा सन्मान। मयूरजी बाबर आपण या। A1 जोडी आहे आणि या जोडीच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य खास करून या स्पर्धेला मिळालं। स्वतःच्या घरच्या स्पर्धेला मदत मात्र त्यांनी देखील केली आहे। गावदेवी ट्रान्सपोर्ट नक्कीच आपण पाहू शकतोय। बघा कामांमध्ये एक गोष्ट नक्की चांगली वाटते म्हणजे या वसईमध्ये की इकडचे ती ट्रान्सपोर्ट असो की काही पण असो म्हणजे स्वतः गाववाले आहेत, नाहीतर त्या वसईच्या पलीकडे गेलं ना की मग ते चालू होतं कोण पाल कोण यादव कोणला काय, आम्हाला तर कोणी काय विचारतच नाही। नक्कीच आपण बघितलं त्यात नंतर आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत। तर नक्की स्वर्गीय कुंदनजी घाटाल यांच्या स्मरणार्थ जे आम्हाला मेडल स्पॉन्सर्स केले म्हणजे त्यांच्या पप्पांच्या नावाने मेडल स्पॉन्सर्स केले, राज घाटाल रोहित घाटाल या 2 बंधू तर त्यांना देखील मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच चे जे मेडल्स होते त्यांनी आम्हाला स्पॉन्सर्स केले
प्लीज या राज आणि रोहित. मला वाटते रोहित नाही आहेत परंतु राज आहेत आणि त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान. योगेश तुम आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा करूया सन्मान. राज यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की मॅन ऑफ द मॅच खेळाडूने पटकावले आहेत ना, मेडल आपल्या गळ्यामध्ये घातलेत ना, जे स्पॉन्सर्स केले होते. राज आणि रोहित नाही आहेत परंतु राज इथे त्यांचा करतोय सत्कार आणि सन्मान. बघा ही स्पर्धा आपण 4 दिवस पाहिली, 4 दिवस खेळलो, 4 दिवस एन्जॉय केला, परंतु ही स्पर्धा घडवण्यामध्ये आयोजन करण्यामध्ये 1 महिन्या आधीच आयोजन करावं लागतं. स्पर्धा घडवणं म्हणजे 1-1.5 महिन्या आधीच सगळं काय करायला लागतं. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, कसं करायला लागतं, अरेंजमेंट फक्त असतं परंतु त्या पद्धतीने हँडल करायला लागतं सिच्युएशनला. आणि नक्कीच हँडल केलं. आधारस्तंभ म्हणून नक्कीच केतीबाईज खंडीपाडा टीमच्या सोबत राहतात, कर्णधार म्हणून पद भूषवतात असे सिनियर खेळाडू एकनाथ दादा टपाळे यांचा देखील आपण करूया हा सत्कार. एकनाथ दादा आणि मी विनंती करतोय संपूर्ण केतकी बॉईज खंडीपाडा टीमला, संपूर्ण केतकी बॉईज खंडीपाडा टीमला आपण या. मग सगळं अरेंजमेंट असो, मैदानापासून, पाण्यापासून, बॉल पासून, ट्रॉफीज पासून, मंडप पासून असो, संपूर्ण आणि संपूर्ण आपण बघितलं तर हँडल करावं लागतं सगळ्या गोष्टी. आणि एकनाथ दादा टपाले यांचा हा आदर सत्कार आणि मान सन्मान हा केला जातोय. एकनाथ दादांचा हा सन्मान नक्कीच एकनाथ दादांकडे आपण जाऊया. हॅलो, बघा मला काही जास्त बोलायची माहित नाही पण मी माझ्या संघासाठी एवढे 2 शब्द बोलेन की हा सन्मान तुम्ही माझा नाही, तुम्ही स्वतःचा सुद्धा केलेला आहे. कारण माझे एकट्याच्यानं काही होत नाही, तुम्ही माझ्या जोडीला आहेत म्हणून हा सर्व कार्यक्रम घडवून आपण आणलेला आहे. तसेच आपले सर्व सहकार्य झाले, सुशांत दादा झाले, जगन्नाथ लोखंडे साहेब झाले, तुम्ही सर्वांचं सहकार्य असल्यामुळे ही प्रथा पार पडलेली आहे. धन्यवाद. आता पुढचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल ज्याने आपण बघितलं की पंचाची भूमिका पूर्ण केली असे आमचे पंच अतुलजी राव यांना विनंती करते प्लीज या. अतुलजी राव, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन चा पॅनल आहे बघा. आता ग्रुप मध्ये तो पॅनल बनवला गेलाय आणि नक्कीच ज्यामध्ये अतुलजी राव यांना देखील पाहतोय आपण. या अतुलजी पुढे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय पवन टोकरे यांना विनंती करतोय की प्लीज या. पवन आपल्या शुभ हस्ते आपण करूया अतुल राव यांचा हा सन्मान. अतुलजी राव यांचा हा सन्मान केला जातोय. भरपूर चांगले अंपायरिंग, माईची शॉल, त्यानंतर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केले जाते. अतिथी देवो भव. आपण बघितलं अतिथींचा मान देखील काय बनतो सध्या. आता आपण पंचांचा मान सन्मान करतोय. पंच देखील आमचे पाहुणे होते 4 दिवस. त्यानंतर आणखीन एक पंच वैभवजी धूम यांचा देखील आपण करूया सत्कार सन्मान. या वैभवजी धूम आपला देखील केला जाते हा सन्मान आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय सुचिता ताई. आपण या आपल्या शुभ हस्ते करूया वैभव धूम यांचा हा सत्कार. सुचिता ताईच्या शुभ हस्ते, आपल्या ताईच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. वैभव धूम पंचाची भूमिका पूर्ण केली, त्याचा देखील केला जातो आदर सत्कार मान सन्मान. विनायकजी लोखंडे साहेबांना विनंती करते आपण देखील मंचावर या. आपला देखील केला जातो आदर सत्कार आणि मान सन्मान. रामचंद्रजी जाधव साहेबांच्या माध्यमातून वैभव धूम यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 200 रुपये.
Padma Sambhava Padma Sambhava Padma Sambhava Padma Sambhava Om Dalai Lama Om Dalai त्या नक्कीच त्याचा सत्कार आपण करूया. वैभव उद्यम यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करूया. Lama Om Dalai Lama Lama Tashidele Lama Tashidele Lama Tashidele Lama Tashidele Om Mani Padme Om Mani Padme Om Mani Padme Om Padma Sambhava Padma Sambhava जगनजी लोखंडे यांचे सुपुत्र Om आहेत. Dalai Lama Om Dalai Lama Om Dalai Lama Lama Tashidele Lama Tashidele Lama Tashidele Lama Tashidele Om Mani Padme Om Mani Padme Om Mani Padme Om Padma Sambhava Padma Sambhava Padma Sambhava Padma Sambhava Om Dalai Lama Om Dalai Lama Om Dalai Lama त्यानंतर पुढील Lama सन्मान Tashidele Lama Tashidele Lama स्पर्धा आपण Tashidele पाहिली Lama परिवार Tashidele आहे TTN. तर TTN परिवार म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन घटक नाव. नक्कीच त्याचा देखील आपण करूया. डीप बिलीफ नेटवर्क क्वालिटी आणि क्लिअरिटी नक्कीच आपण क्लिअरिटी का बिग बॉस TTN लाईव्ह याच्याच आपण पाहिला तर TTN लाईव्ह चा देखील हा करूया सत्कार सन्मान. कारण की आपण बघूया एक नाट्य घट्ट झालंय. श्री पाटील आपण देखील या नेहमीच आपण बघितलं तर श्री पाटील कॅमेरामॅन आमचे मालजी पाड्याचे सातत्याने आपण बघितलं तर ग्रेट वर्क नेहमीच करत असतात. आणि त्यांचं देखील TTNची नातं आहे घट्ट. त्याचा देखील हा सत्कार करूया आपण. TTN टीमचा हा सत्कार करतोय. चला आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत. महत्वपूर्ण सन्मान चला नंतर करणार आहोत. आमच्या सोबत 4 दिवस गोड आवाज त्यांचा आम्हाला काय तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाला. आमचे साथी समालोचक मित्र नाव दिले त्यांना. कारण की फक्त समालोचन नाहीये बॅटिंग बॉलिंग. कारण की लेदर क्रिकेट खेळायचे थोडंसं आपण बघितलं की जबाबदारी घरची त्यामुळे लेदर क्रिकेट पासून लांब गेले. परंतु टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळतात. फक्त क्रिकेटच नाहीये तर नक्कीच समालोचन देखील चांगले करतात. प्रिन्स ऑफ पोमन म्हणजे राहुल अंधेर यांचा करूया आपण हा सत्कार. लेदर क्रिकेट नक्कीच भरपूर चांगलं खेळलं गेलं. परिस्थितीनुसार मात्र आपल्याला हातबळ व्हावं लागतंय. परंतु नक्कीच आपण पाहू शकतोय राहुल अंधेर संदीपजी गांगडा यांच्या शुभ हस्ते आपण करूया राहुल अंधेर यांचा हा सत्कार सन्मान. आमचे मित्र प्रिन्स ऑफ पोमन गोड वाणी त्यांची आपल्याला ऐकायला मिळाली. 4 दिवस आपण पाहिला या स्पर्धेमध्ये खूप आणि खूप मजेदार कॉमेंट्री तुम्ही देखील ऐकली. नक्की सगळ्यांना मोहित करण्याचं कार्य हे त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मिस्टर राहुल अंधेर त्यांचा देखील केला जातो आदर सत्कार आणि मान सन्मान. त्यानंतर आपण करणार आहोत आणखीन एक महत्वपूर्ण सन्मान. नक्कीच अगदी आपण जर बघितलं ना तर आवाज तर आम्ही पोहोचवला. अगदी आपण बघितलं तर आवाज तर आम्ही पोहोचवला. परंतु त्या आवाजाला पोहोचवण्यासाठी जी जादू केली होती ना म्हणजेच कोणती जादू तर डीजे ची जादू होती. ते डीजे ऑपरेटर गाणी देखील ऐकवली गेली. महेंद्र पवार मॅन फ्रॉम चिंचोटी आपल्या आदिवासी समाजातून नक्कीच डीजे वाले बाबू आहेत आमचे महेशजी सातवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. डीजे पवार महेंद्र पवार नक्कीच आपण पाहतोय. त्यांचा देखील हा सत्कार सन्मान केला जातोय. डीजे महेंद्र पवार पुढच्या मॅच मध्ये यापेक्षा भारी गाणी वाजवतील. झोपलेला माणूस पण उठून नाचेल. सूरजजी राठोड आपण देखील या 4 दिवस पाणी त्यांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच वायफाय मात्र माफ करा वायफायची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. सूरजजी राठोड प्लीज आपण या. वायफाय बघा
नेटची सुविधा ज्याने उपलब्ध करून दिली सूरजजी राठोड. विकासजी पागी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा सन्मान. एवन जोडी आपण या बघा. एवन जोड्या आता भरपूर ठिकाणी एवन जोड्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही बिझनेस लाईन मध्ये एवन जोड्या म्हणजे काय त्यांचाच पार्टनर आहे का म्हणून बरोबर मग माणसं निवडली आहेत. नक्कीच आपण सन्मान करतोय. कोणी मनावर घेऊ नका. थोडं मजाक करतोय. रागाला असेल तर मग थोडं काही चुकीचं बोल असेल तर क्षमा. तो थोडासा मजेदार गमतीचा क्षण खेळण्याचा प्रयत्न करतोय. माईची भगवी शाळ. त्यानंतर या स्पर्धेची आठवण असेल सन्मान चिन्ह आणि एक शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. थँक्यू सो व्हेरी मच. नक्कीच अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करत राहा. खरं तर माझ्या अगोदर जयेश सरांचा या ठिकाणी मानाने सन्मान करायला हवा होता. मात्र 4 दिवस या स्पर्धेकरिता ज्यांचा बुलंद आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलाय, मॅन फ्रॉम ठाणे काजूपाडा येथील एक उत्तम दर्जाचे समालोचक आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला जे कार्यरत आहेत त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. विकास पागी यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते या ठिकाणी मान हस्ते विकास पागी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मान आणि सन्मान माहिती देणारी शाल सन्मान चिन्ह या स्पर्धेचं आणि त्यानंतर एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मी माईक जो आहे तो सुपूर्द करतोय पुन्हा एकदा जयेश सरांकडे. हा नक्कीच मान सन्मान मात्र झालेला आहे. परंतु आभार व्यक्त करतोय केतकी बॉईज. मला वाटते आणखीन काही सन्मान शिल्लक आहे. हा नक्कीच मैदानाचं रक्षण मंडपाचं रक्षण करणारे आमचे काही आणखीन खेळाडू आहेत. त्यांची नावं पवनजी टोकरे, संदेश टोकरे, राहुल किरकिरे, तनय विकास जाधव, वैभव तुम स्वतः. अजून हा नक्कीच या सगळ्यांचा म्हणजे मी जेवढी नावं घेतली ना त्या सगळ्यांनी या. गौरव तुम आपण देखील या प्लीज या लवकर लवकर या खेळाडूंना. आता मात्र आपण बघितलं आतुरता झाली आणि थंडी सुद्धा वाढली आहे. हा बघा आणखीन एक टीम बनवली होती ती फक्त रक्षणासाठी. खेचून घ्या हा नक्कीच. बघा आज 5 आहेत. मला वाटते पुढच्या वर्षी नाही 6 आहेत. 1 2 3 7 आहेत. 8 जण टोटल 8 जण आहेत. पुढच्या वर्षी 8 दुणे 16 म्हणजे असे सगळे सपोर्ट करतील. नरेशजी टोकरे नक्कीच यांचा देखील आपण करूया हा सन्मान. नरेशजी टोकरे आपण या. लेजेंड क्रिकेटपटू म्हणून आपण पाहतोय त्यांना. या नरेशजी टोकरे 40+ मास्टर क्रिकेट देखील खेळतात. कामन विभागातून खेळताना आपण त्यांना बघितलंय. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. न्यू स्टार कामन या संघातून 40+च्या संघातून खेळताना या दिनेश या आपल्या शुभ करूया आपण हा सत्कार. सन्मान बघा सध्या तरी आपण पूर्ण केलेले आहेत. सगळ्यांचा मान सन्मान सोहळा पूर्ण झालेला आहे. आणि जरूर कोणाचे नक्कीच आपण पहिला मान सन्मान करणं राहिला असेल तर केतकी बॉईज खंडेपाड्याच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त नक्कीच जर कोणाचा मन दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आणि मंचावर आपण पाहिले तर मग सुशांत दादा आहेत. मग त्यांच्याकडे आपण नक्कीच जाऊया. 2 शब्द नक्कीच त्यांच्याकडून ऐकून घेऊया.
केतकी बॉईज खंडीपाडा गावदेवी चषक 2025 याचं मला निमंत्रण भेटलंच होतं. बरंच 2-3 दिवसापासून यायचा प्रयत्न करतो आणि मी दादा शब्द दिला का मी 100% तुमच्या स्पर्धेला येईल. आणि आजचा पूर्ण दिवस मी खरं केतकी बॉईज यांना ठेवलेला होता, पण वाड्याला गेल्या कारणाने मला तिकडून येता येता आपले रस्ते एवढे सुसाट आहेत का मी चुकून पुढे गेलो असं समजा. आणि मला उशीर झाला, पण मी लाईव्ह बघत होतो. भले सामना संपला असेल, पण मी प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं तरी मी या पोरांना भेटून जाणारच होतो. काय पण करून आज ठरवलं केतकी बॉईज यांना भेटून जायचं. आणि दुसरं म्हणजे आमच्या ससुरवाडीची पोरं होती, त्यांना पण भेटायचं होतं. जयेशनी जसं मगाशी सांगितलं की समाज मंडळ किंवा काय मी मागणी केली, साहजिकच आहे. मी जरी माझ्या आगरी समाजात जन्म घेतला तरी आमचा पाळणा सोबत बाजूला असलेला आदिवासी समाज याला मी कधीच विसरत नाही. म्हणून मी जेव्हा मागणी करताना आगरी समाज भवनाची केली तर आपलेच आदिवासी समाज भवनाचा सुद्धा मी त्याच पद्धतीने विचार केला. म्हणून आपल्या पूर्वपट्टीमध्ये भवन निर्माण व्हावं. कसं आहे, हळूहळू आपण विस्थापित व्हायला लागलोय. समजलं दादांनी जसं सांगितलं का आता पाल आहे, पण आपलीच माणसं सरोड झालेत, पाल तर येणारच. म्हणून आपण यापुढे एकी ठेवली पाहिजे. आणि एक विशिष्ट मांडतो तुम्हाला की आत्ता जर मुलं एकत्र करायचे असतील किंवा युवक एकत्र होत असेल किंवा 40च्या वरती जर माणसं कुठलं एकत्र असतील, लग्न फक्त 1-2 दिवसाचं असतं. क्रिकेटचे सामने किंवा त्याचे ऑर्गनाईज करणारे याच्यापेक्षा एकत्र होण्याचं साधनच नाही. म्हणून तुम्हाला सर्व आगरी क्रिकेट असोसिएशन, आदिवासी क्रिकेट असोसिएशन शुभेच्छा देतो. आणि मी आता एक म्हणजे मला भरपूर काही जण माझ्यापर्यंत येता येता मला काही भेट नाही घेत आहेत, पण मी आज शब्द देतो का 15 दिवसाच्या आत तुमचा आदिवासी क्रिकेट असोसिएशनसाठी माझ्यातर्फे कायमस्वरूपी एक जनरेटर आणि 100 खुर्च्या म्हणजे तुमचा माझ्या, कारण ही खरी गरजेची आहे. कारण एखाद्या पाहुण्याकडे जेव्हा आपण मनापासून आमंत्रण देण्याला जातो, आपली अपेक्षा नसते का त्यांनी काय आपल्याला पैसे द्यावे किंवा काय द्यावं, पण तो समोरचा आपल्याला त्या दृष्टीने बघतो. काही पोरं पैशासाठी आले. हळूहळू असोसिएशन मध्ये असं निर्माण झालं पाहिजे का पाहुण्यांनी तुम्हाला शोधत आले पाहिजे आणि स्वतःने आले पाहिजे. आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मध्ये एवढी ताकद आहे. आणि तुमची शिस्त, मी तिकडे बोललो वाड्याला का मला मॅचला जायचं आहे, तर ते बोलले मॅच तर फायनल तर लय उशीर होईल. बाबा ही रेग्युलर वाले नाही, आदिवासी क्रिकेट असोसिएशन आहे, यांचं सगळं वेळेवर असतं आणि यांचं वेळेवर असताना मला वेळेत पोचायला लागेल. फक्त उशीर झाला त्या रस्त्यांमुळे. म्हणून दादाने जसं सांगितलं का मी सांगतो ना, टोल नाक्याचा विषय होणार होता किंवा त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर एखादा माणूस येईल ना आपल्या वसे तालुक्याला टपली मारून जाईल. याच्यासाठी मी टपली मारायला घेऊन कानफाटात मारायला मी माझा हात पुढे असेल. म्हणून तुमची एकीची खूप गरज आहे. आणि याच्या पुढेही मी आदिवासी समाजाबरोबर आहेच. आणि मी कधीच तुझ्या भाऊ आजपर्यंत गेला नाही. आणि याची पोचपावती मला एकनाथ दादा किंवा सर्व ससुबड्याचे आमचे आहेत. कारण आजपर्यंत कधीच असं वाटलंच नाही का हा समाज वेगवेगळा आहे. म्हणून याच्या पुढेही आपण जयेशचं खरं कौतुक करायला लागेल. जयेश, आपल्याकडे प्रत्येक खेळाडूची पोच न पोच माहिती असते. आणि काही आदिवासी मुलांच्या बद्दल मला काही स्वप्न आहेत क्रिकेट बद्दल की नक्कीच ती न बोलून दाखवता मी 100% आता थोड्या दिवसांनी काहीतरी पूर्ण करायचा प्रयत्न करीन. आणि पुन्हा एकदा असोसिएशनला काही गरज लागलीच तर मला कुठलाच परकीय न समजता स्वतःहून सांगा. लोकांना जसं मी सांगितलं त्यांना पटलं असेल जेव्हा आपण आमंत्रण द्यायला जातो. म्हणून मी माझी पालखीचे आमंत्रण देत नाही, आमंत्रण पाठवून देतो. देताना लोक संशय खातात त्या पोरांना पैसे पाहिजेत. खरं म्हणजे पोरं लॉस मध्ये किती असतात आणि न कळत या पोरांच्या पैसे खिशातून किती गेले असतील हे मी स्वतः टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. आमच्या ससूपाड्यावाल्यांना पण मला माहिती आहे का त्यांच्या पोरांच्या खिशातून किती पैसे जातात. कारण आज माणूस एखादा मदत करताना स्वार्थाने बघत असेल, पण आपल्याला त्या माणूस आपल्याकडे पर्यंत येईपर्यंत आपला काहीच स्वार्थ नसतो त्याच्यात.
म्हणून आपण आवर्जून सांगतो की आम्ही टुर्नामेंट भरवतो किंवा एकत्र येतो आणि खरंच तुमच्या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी हातभार लावला मनापासून त्यांना आभार मानतो मी तुमच्यातर्फे सुद्धा. असंच तुमच्या समाजाची प्रगती व्हावी याच्यासाठी मी तुमच्या सोबत असेन. धन्यवाद. नक्कीच सुशांत दादाने अगदी मोलाचं योगदान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट बघा आता सांगितलंय की ज्याची कमतरता आहे जिथे जिथे असोसिएशन कमी पडेल तिथे मदतीचा हात आणि नक्कीच खुर्च्या आणि जनरेटर नक्कीच सुशांत दादाच्या माध्यमातून ज्या दिल्या जातील. पुढील काहीतरी नक्कीच सन्मान मात्र आपण शिल्लक आहेत असे आमचे दादा सांगतायत आणि सुशांत दादाचे आभार व्यक्त करूया. विश्रामजी भुयाल जर इथे असतील तर प्लीज आपण मंचावर या. विश्रामजी भुयाल 4 दिवस ज्यांनी पाणी आम्हाला स्पॉन्सर्स केलं. अशोकजी माळी आपण देखील इथे असतील तर आपण देखील या. तर नक्कीच त्यांचे आम्ही शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला हे योगदान दिलं गेलं. चला तर नक्कीच आपण जाऊया आता प्रेझेंटेशनला म्हणजे जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ना. हा वैभव आपण देखील या. तुम्हाला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते देऊया आपण. या रामचंद्रजी जाधव साहेब आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते देऊन टाकूया ते पारितोषिक. जा नक्कीच सुशांत दादांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते वैभव दुम या खेळाडूला प्रदान करा. 200 रुपीज कॅश प्राइज. तर चला आता फायनल मॅच. मॅन ऑफ द मॅच यंग खेळाडू, यंग ब्रिगेड, यंग टॅलेंट. बघा आता जवळजवळ मागचा 2-3 वर्षाचा रेकॉर्ड आपण बघितला ना. मी तर कधीपासून कॉमेंट्री करतोय पण 2-3 वर्ष हा खेळाडू फेम मध्ये सुद्धा नव्हता. परंतु या 2-3 वर्षामध्ये या खेळाडूने इतकी प्रगती केली. आता तो खेळाडू या सोनसरी तांबड म्हणजे तांबडमाल पासून पालघरला खेळायला गेला की 1 नंबरला बॅटिंग करतो. अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच. काय खेळाडूने प्रगती केली. अफाट मेहनतीचं हे फळ. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जगनजी लोखंडे साहेबांना विनंती करते की आपण प्लीज या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो अतुल ठाकरे या खेळाडूला. पारितोषिक हे नक्कीच दिलं गेलंय संभवजी यांच्याकडून. त्यात नंतर आता जाऊया आपण चला आता मॅन ऑफ द मॅच झाला. आता ट्रॉफी दाखवतायत आम्हाला जी स्पॉन्सर्स कोणी केले वैभव. हा तर नक्कीच बघा ही ट्रॉफीज आहे आणि ही ट्रॉफीज स्वर्गीय ताराबाई महादेव धूम यांच्या स्मरणार्थ वैभव धूम आणि धूम ब्रदर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली आहे. ही आहे बेस्ट फिल्डरची ट्रॉफी. आता बेस्ट फिल्डर कोण आहेत तुम्हीच सांगा. हा बरोबर त्याने पण देखील एफर्ट्स भरपूर लगावला. एनी गेस करा. फक्त तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही देणार नाहीये. ससुपाडा तुम्ही गपचूप आहेत. तुम्हाला मला वाटतं पहिलीच ट्रॉफी पाहिजे. अरे असं ना का पहिल्यांदाच नक्की ट्रॉफी जिंकलाय. आज तर सगळ्या तयारीत आहे. मला वाटते तडखड टीम नाहीये परंतु आम्हाला आता आमचे स्कोर त्याला जास्त वेळ घेत नाहीयेत. बघा खेळाडू आहे त्याची कमाल धमाल मालामाल त्यांनी सगळं केलंय. म्हणजेच काय फिल्डिंग मध्ये इतकी कमाल होती ना, इतकी कमाल होती की बेमिसाल होती. कॅचेस पकडल्यात किती माहिती आहे का. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही पूर्ण 10. किती 10 नाव आहे गुरुनाथ कोम बेस्ट फिल्डर.
आम्ही काउंट करत होतो, बरोबर काउंट करत होतो. आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून वैभव तुमने देखील सांगितलं का अरे कॅची तर किती पकडल्यात मागे, आज सगळा हिशोब लावला. मला वाटतं त्यातल्या 1-2 सुटल्या पण मला वाटतंय. आणि हा बेस्ट फिल्डरचा किताब देण्यासाठी विनंती करेन ना. हा नक्कीच हितेश दादा नाईक इथे आहेत आणि हितेश दादांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करा. गुरुनाथ कोम नक्कीच आपण बघितलं तर भरपूर चांगला कॅचेस बेस्ट फिल्डर. बघा आता मी घेणार होतो मनोगत पण जाऊ दे कारण की वेळ झालाय. घ्यायला सांगितलं गुरुनाथ थांबा. आता वैभवची ट्रॉफी स्पॉन्सर्स मला आम्हाला सांगतात घ्या तर मग कसं सोडू. चला अभिनंदन सर्वप्रथम. बघा आज एफर्ट्स मस्त लागलं, त्या दिवशी तुम्ही चांगले खेळले गेले, आज तुम्हाला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाली. कितवं पारितोषिक असेल स्वतःने पटकावलेला? पहिलंच. कसे फील करताय तुम्ही? चांगले आहे. काय वाटते आज पोरांची मेहनत सांगून तुम्ही जे परफॉर्मन्स केला? सर्व पोरांची मेहनत केली 2 दिवस झाले, त्यांच्यामुळे ही ट्रॉफी पहिल्यांदा भेटली. नक्कीच बघा संघ एकामुळे जिंकत नाहीये तर एकीमुळे जिंकतो. आणि नक्कीच तुम्हाला व्हेरी ऑल द बेस्ट पुढील सीझन साठी भरपूर शुभेच्छा. बघा सगळ्यांची मेहनत असेल तरच हे शक्य होऊ शकते आणि ते करून दाखवलंय. आता आहे बेस्ट बॉलर. हा बेस्ट बॉलर मध्ये आपण जाणार आहोत कारण की तिकडे इनिंग 9 डेफिनेटली आपण बघितलं 6 मॅचेस आहेत आणि या 6 मॅचेस मध्ये आपण बघितलं ना तर विकेट आहेत 9. बघा विकेट्स आहेत 9. कोण आहे हा त्याच्या हातात ट्रॉफी त्याला द्यायची का? खेळाडू आहे प्रत्येक मॅच मध्ये जेव्हा केली सुरुवात धडाडीची सुरुवात विकेट केले डाऊन खेळाडू आहे नाव त्याचं. गोलंदाजी मध्ये होते अनोखे किस्से नाव आहे किरण मस्से. किरण मस्से नक्कीच आपण बघितले तर जबरदस्त अगदी या हा देण्यासाठी पुरस्कार विनंती करेन मी. मयूर बाबर आणि दिनेश जी बाबर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी आणि त्यांनीच द्या प्लीज विनंती करतोय. मयूर आपण देखील या. ही ट्रॉफी आपण बघितलं स्वर्गीय दत्ता कोंड्या बाबर यांच्या स्मरणात स्पॉन्सर्स केलेली दिनेश बाबर आणि मयूर बाबर यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली ट्रॉफी आहे बेस्ट बॉलरची ती प्रदान केली जाते. किरण मसे किरण आधीच विचारात पडलेत माझ्याकडे बघतात. अभिनंदन असेल किरण. काही नाहीये मित्रा बघितलं मी तुला नाराज झाला डोळ्यातून पाणी आलं. बघा क्रिकेटच्या पटलावर ना अनेक असे खेळाडू आहेत 6 बॉल मध्ये अनेक वेळा धावा खर्च केल्यात. हार मानायची नसते क्रिकेट असंच आहे हरणाऱ्याला जिंकवतंय जिंकणारा हरवतंय. आज सुरुवात केली आहे त्याच हार मधून तुला शिकायला मिळेल अनुभव मिळेल. काय म्हणशील आज तुझ्या संघाने परफॉर्मन्स चांगला केला तुला बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय. नक्कीच आपण पाहू शकतो त्याच्याकडे शब्द नाही आहेत तरी सुद्धा आपण पाहतोय आज परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील संघाच्या? काहीच बोलत नाहीयेत. नक्कीच ठीक आहे चालेल परंतु नेक्स्ट सीझन साठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. नाराज होऊ नको मित्रा कारण की क्रिकेटच्या पटलावर अशा घडामोडी घडतायत आणि नक्कीच आपण होते जिद्दीने लढायला शिका कारण की आज हार आहे ना तर उद्या जीत आहे. आता आपण पाहिलं तर मग बेस्ट बॅट्समॅनचा किताब आहे
त्या देखील ती देखील ट्रॉफी आपण बघितलं स्वर्गीय दत्ता कोंड्या बाबर यांच्या स्मरणात दिनेश आणि मयूर बाबर यांच्या माध्यमातून आपण मला स्पॉन्सर झालेत. आणि बेस्ट बॅट्समन आपण बघितला तर आमचे मित्र आम्हाला सांगतायत की 5 मॅचेस मध्ये भरपूर रन्स आहेत. कोण आहे गेस करा. बेस्ट बॅट्समन कोण नसेल तर मी आहे मग घ्यायला तयार. धावा आहेत त्याच्या एकूण 72. या इथे नाव आहे बॅटिंग मध्ये त्याने केलंय गुम वैभव धूम. गोलंदाजाला नक्कीच पहिल्या दिवसामध्ये तर जबरदस्त तुफानी फलंदाजी. हा नक्कीच आपण देऊया हा पुरस्कार. नक्कीच आपण बघितलं तर मग बेस्ट बॅट्समन ती ट्रॉफी आपण पाहिली आहे. दिनेश आणि मयूर बाबर यांच्या माध्यमातून दत्ता कोंड्या बाबर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीच आहे. हा नक्कीच त्यांच्या आईना विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्या. श्वेता ताई रामचंद्र धूम यांच्या शुभ हस्ते आपण पाहिला तर आई आहेत आणि आईंच्या शुभ हस्ते हा मिळतोय बेस्ट बॅट्समन चा किताब. हा देखील आपण बघितला तर एक टॉपचा खेळाडू आहे कारण की आपला मुलगा बघा इथे चांगला क्रिकेट खेळतोय त्याचं देखील एक नाव आहे कारण की पालघर मध्ये आपण बघितलं तर टॉप कॅटेगरी मध्ये खेळणारा खेळाडू म्हणजे ज्यामध्ये अतुल ठाकरे वैभव धूमचं देखील नाव असतंय. पालघर मध्ये गेलं ना की हा देखील हे 2 खेळाडू आहेत ना खांद्याला खांदा लावून टेनिस क्रिकेट. आणि मी तर आत्ताच सांगते बघा नंतर मी असोसिएशन मध्ये म्हणजे माझा एरिया ठाणेच आहे मी असोसिएशन मध्ये असेन किंवा नसेन परंतु येणारा काळ आहे ना हे 2 खेळाडू तुमचा कामांचं नावाने पुढे घेऊन जाताना जरूर पाहायला मिळतील. वैभव यांच्याकडे देखील आपण जाऊया. अभिनंदन वैभव तुम्हाला देखील ट्रॉफी मिळाले. बघा तुमची मेहनत फार आहे क्रिकेटच्या प्रती तुमचं प्रेम फार आहे. अगदी आपण बघितलं आईकडून देखील मी जाणून घेतलं की वैभवची जेव्हा मॅच असते ना वैभव जेवण्यासाठी तर नक्कीच उपलब्ध नसतो परंतु त्याला मॅच साठी तुम्ही रात्री 1-2 वाजता तरी फोन करा नाईटला मॅच आहे चला वैभव तेव्हा येतोय. काय म्हणशील परिवाराचा सपोर्ट कसा मिळतोय संघाचा सपोर्ट कसा मिळतोय आणि या क्रिकेटमध्ये पुढे येण्यासाठी तुला कोण सपोर्ट करतोय. पहिले तर माझी बहीण दीदी झाली पप्पा मम्मी असे बोलतात की काम कर खेळायला नको जाऊ पण मी जेव्हा मॅचला निघतो ना कधी सांगत नाही का जाऊ नको. मी कधी पण खोटा बोलून गेलो ना तरी संध्याकाळी एकच भीती असते येताना की घरी माहिती पडलं ते बोलतील पण घरी माहिती असते तरी असं दाखवतील हा बाबू कामावर आला ये आंघोळ कर चहा कर. मग मी एवढी बोलते पण कधीच नाही बोलली की तू खेळायला नको जाऊ. आता मला तर एकच गोष्ट आठवते इथे पप्पा पाहिजे होते. नक्कीच व्हेरी ऑल द बेस्ट आणि भरपूर शुभेच्छा. संपूर्ण सीझन हे तुमचं आणखीन चांगलं जावं. सिरीज ते आम्ही थांबवतोय. चला तर आता आपण आहे ना 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या ट्रॉफीज आपण बघितल्या तर छान अशा ट्रॉफीज आहेत आणि त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. स्वर्गीय भानुभाई बिस्तूर जाधव हा नक्कीच आहे त्या देखील आम्हाला स्पॉन्सर्स केल्या आहेत कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेब. परंतु नक्कीच आमचे एकनाथ दादा सांगतात की भरपूर अशी मुलांनी मेहनत केली आणि त्या मुलांचा देखील आम्ही थँक्यू आभार व्यक्त करतोय या केतकी वाईज खंडीपाड्याच्या माध्यमातून. नक्कीच इतका वेळ नाही कारण की लिस्ट बघितली आहे ना तर जवळजवळ 40 पर्यंत पोहोचती आहे. बघा एकनाथ दादा तबाले तर आहेत त्यानंतर परशुरामजी गांगडा वैभवजी धूम योगेश धूम प्रकाशजी तुंबडा मयूर बाबर दिनेश बाबर
विकास पागे, विकास भोईर, महेश सातवी, पवन टोकरे, संदेश टोकरे, तयन टोकरे, नरेश टोकरे, किरणजी धुम, मंगेश धुम, राज घाटाल, संदीप गांगडा, राज बरब, अभिषेक किने, रुद्र टबाले, त्यानंतर वंश धुम, हंस धुम, विकास जाधव, राहुल किरकिरे, आकाश जाधव, सुनील राजभर, निकेत लोखंडे, अभिषेक सातवी, विनायक लोखंडे, आशिष यादव, भूमिक धुम, रामचंद्र धुम, प्रणय धुम, रामू चौधरी, गौरव धुम, ज्ञानेश्वर धुम आणि नक्कीच या सगळ्यांनी अगदी मोलाचं योगदान दिले या स्पर्धेला. त्यांच्यासाठी नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच. शब्द सुमनाने तुमचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि अगदी अशा प्रकारचं अमूल्य योगदान आपण देत राहा आपल्या स्पर्धेसाठी. आता आपण जाऊया चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफीज आहे ती नक्कीच म्हणजे एकूण 4 ट्रॉफीज आहेत त्या स्वर्गीय भानुभाई विस्तूर जाधव यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच देवदल, एक दिलदार व्यक्तिमत्व कमलाकरजी बिस्तूर जाधव साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेल्या या ट्रॉफीज आहेत. आणि या चौथ्या ट्रॉफीचे हकदार बनलेला संघ जो आपल्याला पाहायला मिळाला सेमी फायनल मध्ये नक्कीच थोडासा डॉमिनेट केलं. गायत्री माता ससुबाळा संघाने त्याला पराभवाच्या छायेत सोडलं, परंतु चौथ्या क्रमांकावर कसा आला तर आम्ही बॉल आउटचा मॅच खेळवला आणि त्या बॉल आउट मध्ये नक्कीच तिथे देखील त्याला थोडंसं डॉमिनेट करावं लागलं आणि बाजी मारली केतकी बॉईज खंडापाडा संघाने आणि ठरला चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपण पाहिला तर इशिका 11 तडखडचा संघ. मान्यवरांना विनंती करतोय, सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण प्लीज सगळ्यांनी पुढे आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीज आपण वितरित करू या खेळाडूंना. या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय. इशिका 11 तडखड टीम कर्णधार कुठे आहेत? आलेत. इकडे बघतोय 2च आहेत. खेळायला 10 11 म्हणजे जास्त होते. नक्कीच. चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक कॅश प्राइज आणि ट्रॉफी जागमाता गादवी जागमाता चषक 2025 चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ अगदी आपण बघितला तर मग राहतोय शिका 11 तडखड संघ. अभिनंदन, या सीझनची सुरुवात झालेली आहे, ट्रॉफी देखील मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचा संघ राहिला गेला आयोजक संघ. पहिल्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता केतकी बॉईज खंडीपाडा संघाने, परंतु नक्कीच या फायनल डे मध्ये कमी पडला आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी केतकी बॉईज खंडीपाडा टीम. या केतकी बॉईज खंडीपाडा टीम बघा एक ट्रॉफी तरी आली म्हणजे आली. नक्कीच बघा महिला मंडळाला देखील आशा होती, पहिली नाही परंतु एक तरी हवी होती, परंतु मिळाली. केतकी बॉईज खंडीपाडा टीम ठरते तिसऱ्या क्रमांकाची मानकरी. जबरदस्त अशा ट्रॉफीज, आकर्षित अशा ट्रॉफीज आहेत. आहे ना, नक्कीच एवढा मोठा कॅमेरा आहे. स्क्रीनशॉट येईल त्याच्यात. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आता आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ जो ठरला गेला या स्पर्धेमध्ये हर्ष उल्हास जल्लोष. पहिलीच ट्रॉफी आहे आपल्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधली. बघा ससुपाड्याला देखील 2 संघ, जो एक आपण बघितला होता हिराई स्पोर्ट्स, पण हा दुसरा संघ गायत्री माता स्पोर्ट्स ससुपाडा. आणि त्या हा बघा मला पण देखील आठवण करून दिली आहे, कारण की मी एकदा होतो, सुशांत दादा देखील होते. तिकडची ट्रॉफी इकडे आली होती आणि आजची इकडची ट्रॉफी तिकडे चालली आहे. नक्कीच ससुपाडा संघ ठरलाय. इथे आपण बघितला तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी रनर अप गायत्री माता ससुपाडा.
जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल आपण बघितला आणि ज्या प्रकारे आपण बघितलं ना की इम्प्रेस केलं, मोठ्या संघाला पराभूत करून मोठ्या संघाला नमवून नक्कीच आपण बघितलं. ट्रॉफी मध्ये ठेवा मध्ये. नक्कीच आमचे पाहुणे सुशांतदा पाटील असतील, जगनजी लोखंडे, हितेशजी नाईक, नितीनजी पाटील आणि संपूर्ण आपण बघितलं तर हे पाहुणे हे कॅश प्राइज आहे ते देखील दिलं जात आहे. बघा क्या बात आहे. गायत्री माता सासूपाडा संघ जबरदस्त फॉर्म आज दर्शवला गेला आणि बॅटिंग असो बॉलिंग असो सरप्राईज केला. आज खुशीचा माहोल, खुशीचं वातावरण अगदी आपण बघितलं. 31 ला मात्र 31 डिसेंबरची वाट बघावी लागेल, परंतु आता ससूपाड्याला वाट नाही बघावी लागेल, तिथं आत्ताच पार्टी सुरू होईल. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला. नक्कीच मला तरी वाटतंय की आता ही ट्रॉफी ना सर्वप्रथम आई दुर्गा मातेच्या मंदिरात जाईल, जे ससू नवघर इथे आहे. कारण की त्या दिवशी देखील मी बघितलं, कारण की इथे जेव्हा क्वालिफाईड झाले तेव्हा सर्वप्रथम आई दुर्गा मातेचं मंदिर गाठलं. आणि नक्कीच अभिनंदन असेल ससूपाडा टीम. आणि आता जाऊया ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा. हो सिरीज आहे ना, लपून ठेवले, लक्ष आलं आलं आलं. मॅन ऑफ दी सिरीज 5 मॅचेस 92 रन्स पॉइंट्स एकूण आपण बघितले तर विकेट आहेत त्याच्या नावावर 3 292. यस ऑन अँड ओनली अतुल ठाकरे प्लेअर ऑफ दी सिरीज. टी शर्ट देखील आहे प्लेअर ऑफ दी सिरीज साठी. स्वराज्य स्पोर्ट्स अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ दी सिरीज, प्लेअर ऑफ दी सिरीज अगदी आपण पाहू शकतोय. ट्रॉफी टी शर्ट नक्कीच दिले जाईल अविनाशजी ठाकरे. नेहमीच आपण बघितलं ना की मग एका ओव्हर मध्ये 5 सिक्सर लगावा की त्या संघाला 15 टी शर्ट ते स्पॉन्सर्स करतायत देत आहेत, परंतु मग या स्पर्धेमध्ये देखील लगावलेत. परंतु आता आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ दी सिरीज जे टी शर्ट आहे ते देखील दिलेलं आहे अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून, स्वराज्य स्पोर्ट्स अँड गारमेंटच्या माध्यमातून. आणि ही ट्रॉफीज आपण पाहिली आहे वैभव दुम आणि नक्कीच दुम ब्रदर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफीज जी आपल्याला बघायला मिळते. प्लेअर ऑफ दी सिरीज टी शर्ट्स, मेडल, छान आणि देखणं टी शर्ट्स. या अतुल तुमची वाट बघतोय आम्ही. का आता आम्हाला तिकडूनच सांगितलं होतं की याला सोडायचं नाही. या अतुल जास्त वेळ नाही घेणार. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, इनिंग जबरदस्त खेळली गेली. आज इकडे चांगला खेळला. संपूर्ण आपण बघितलं कामांच्या बाहेर जातोस, पालघर ज्या क्षेत्रामध्ये जातोस तू संपूर्ण कामांचं लक्ष असतं. ज्याप्रमाणे तू क्रिकेट खेळतोस तुला कोणी असं सपोर्ट जास्त केलं की पुढे येण्यासाठी, आणि कोणाचे जास्त महत्वाचे सल्ले मिळाले जेणेकरून तुला इतका फायदा झाला क्रिकेटमध्ये? सपोर्टर जास्त माझ्या टीमने केलंय आणि घरच्यांनी पण केलंय आणि सर्व खेळाडू असतील, माझे बाहेरचे हप्पीदा वगैरे असतील, अकबरदा वगैरे असतील, या सर्वांनी सपोर्ट जास्त केलाय मला. नक्कीच जेव्हा आपण म्हणतो ना की पालघरचा स्टार, पालघरचा हिरा असं नाव घेतलं काय फिलिंग असते ती? नक्कीच आपण बघितलं. शुभेच्छा असतील तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. हे होते अतुल ठाकरे प्लेअर ऑफ दी सिरीज. आता जाऊया आपण
नंबर 1 चा पारितोषिक ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा आणि आई जागमाता गावदेवी चषकाची बनले महाराजा आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलंय आणि या हंगामाची सुरुवात पहिली विजेता ट्रॉफी घेऊन मात्र ज्याने केली आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम मयूर शेंडे अँड टीम वैभव दळवी अँड टीम योगेश बरब अँड टीम अगदी आपण बघितलं तर संपूर्ण खेळाडूंचं योगदान जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आई गावदेवी जागमाता चषक 2025 आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम या संघाने पटकावलंय या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय आणि चॅम्पियन बनली या स्पर्धेची. एक चमचमीत ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केले स्वर्गीय भानुभाई विस्तूर जाधव यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं कमलाकडची विस्तूर जाधव साहेबांच्या माध्यमातून आणि विजेता अभिनंदन 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 सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू डीजे. अगदी 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 आपण बघितलं ना ही स्पर्धा छान स्वरूपात चालू झाली होती आणि छान प्रकारे पूर्ण देखील झाली आहे आणि ही स्पर्धा जिंकली आहे. ज्या ज्या संघाने पारितोषिक पटकावलं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट तर आमच्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय. सगळ्या पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय त्यांनी अगदी या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी अगदी महत्वपूर्ण उपस्थिती लावली. सुशांत दादा आपले आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण बघितलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद धन्यवाद म्हणतोय. आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा समाप्त झाला असं मी जाहीर करतोय आणि सगळ्यांच्या पासून मी समालोचक जयेश दुखले सुद्धा आपली सर्वांची घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.